नमस्कार आणि शिव सकाळ. आज आपण आलेलो आहे प्रेमगिरी हा किल्ला पाहण्यासाठी, जो येतो कळवण तालुका व जिल्हा नाशिक. इथे 2 पाणी टाके आहेत, एक बाले किल्ल्यावर वाडा आहे व इथे मंदिर आहे. माझ्या मागे हा पाहू शकतो प्रेमगिरी हा आहे. सकाळचे सुंदर वातावरण आहे व आपण आता गडाच्या दिशेने प्रस्थान करत आहोत. आपण गडाची सफर करण्यासाठी चालू. सकाळच्या सुंदर वातावरणात गडकोटाची आपण सफर करतो. नाशिक जिल्ह्यातील अपरिचित गडकोट ही छोटी पायपीट करून आल्यानंतर गडाच्या पायथ्याला आपण पोचून गेलो. आता आपणाला सरळ या धारेने वर चढायचं आहे. साधारण अर्धा ते पाऊण तास गडावर पोचण्यासाठी लागणार आहे. आणि या ठिकाणी असं आपणाला आता जायचं आहे. सर्वजण गडाच्या दिशेने. साहेब चला 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 चला. अनिल साहेब चला. कोण बैल आले? साधारण अर्धा ते पाऊण तास गडमाथ्यावर पोहोचण्यासाठी लागणार आहे. गड उजव्या बाजूला आहे हा, परंतु आपणाला या अशा रस्त्याने जाऊन वरती वळायचं. या खिंडीतून हा एक डोंगर आहे आणि हा एक आहे. या ठिकाणी गफलत होण्याची शक्यता आहे, कारण हा सुद्धा आपणाला गडागत वाटतो. परंतु या ठिकाणी गावात स्थानिक लोकांना विचारून व्यवस्थित माहिती घेऊन नंतर गड सफर करावी. पण आता इथं आलो तर ह्या रस्त्याने आत जायचं आहे. हा जो आहे तो नाही, या रस्त्याने सरळ चालत राहायचं आहे. वर खिंडीच्या दिशेने जायचं आहे. थोडी झाडीतून सुरुवातीला जायचं आहे. सुरुवातीला झाडीतून जायचे, परंतु पायवाट मळलेली आहे. फक्त सावध जायचं आहे असं. थोडी झाडी आहे, परंतु मस्त आहे. सकाळी सकाळी फ्रेश वातावरण. वीस मिनिटाची सोपी चाल करून आल्यानंतर आपण या अशा आता खडा रस्ता आहे त्या ठिकाणी गेलो पोचून. मुंबई पुण्याहून नाशिक मार्गे कळवण हे अंतर 73 किलोमीटर आहे व तालुक्याचे गाव हे कळवण आहे. कळवणहून 5 किलोमीटर अंतरावर एकलहरे हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. एकलहरे गावाच्या मागेच प्रेमगिरी किल्ला आहे. गावची वस्ती पार करून गेल्यावर पुढे डाव्या बाजूला एक कच्चा रस्ता किल्ल्याच्या दिशेला जातो. या रस्त्याने 5 मिनिटे चालत गेल्यावर एक पाण्याची टाकी लागते. या टाकीपासून किल्ल्यावर जाण्यासाठी तीव्र घसारा असणारी पायवाट आहे. या पायवाटेच्या शेवटच्या टप्प्यात 20 फुटाचा कातळ टप्पा पार करून जावे लागते. किल्ल्यावर जाणारी दुसरी वाट मळलेली आहे. कच्च्या रस्त्याने प्रेमगिरीच्या डोंगरसोंड पर्यंत चालत जाऊन डोंगरसोंडीवरून गडावर चढाई करायची आहे. या मार्गात शेवटच्या टप्प्यात कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. खाजगी गाडीने नाशिक सप्तशृंगी मार्गे 73 किलोमीटर अंतरावर
प्रेमगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी एकलहरे गावात पोचता येते. आपणाला गडावर पाहण्यासाठी पाण्याची टाकी 2 आहेत, हनुमान मंदिर व कातळात कोरलेल्या थोड्या पायऱ्या आहेत. या पार करून आपण थोडे गडमाता किंवा बालेकिल्ला पाहू शकतो. त्या ठिकाणी थोडेफार प्रमाणात अवशेष पाहायला भेटतात. हे सर्व पाहण्यासाठी आपणाला अर्धा तासाची वेळ पुरेशी होऊन जाते. असा हा ऐतिहासिक किल्ला पाहण्यासाठी अर्धा तास व चढण्यासाठी साधारण पाऊण तास, उतरण्यासाठी अर्धा तास वेळ पुरेसा होऊन जातो. हे पाहू शकतो आपण या ठिकाणी अशी ही पायवाट आहे व्यवस्थित. आता जवळपास आपण गडावर पोहोचून गेलो आहे. थोडंसं शेवटच्या टप्प्यातील घसार आहे, परंतु सावध आलो तर काही प्रॉब्लेम नाही. हा सरळ रस्ता आहे, त्यामुळे आपणाला जाण्यास काही प्रॉब्लेम नाही. आता पहिला टप्पा जो आहे जवळपास 1 तासाच्या चालीनंतर पोचून गेलो. सुंदर. आता कातळकोरीव पायऱ्या आहेत, हनुमान मंदिर व पाण्याचं टाकं एवढे अवशेष आपणाला गडावर पाहण्यास भेटतात. हे पाहू शकतो इथं घसाऱ्याचा रस्ता. छोटे गड माता असल्यामुळे किल्ला लगेच पाहून होईल आपला. माथ्यावर पोचून गेलो. पठार आहे मोठं. शिडीच्या मार्गाने कमी वेळ लागतो, या मार्गाने थोडा वेळ जास्त गेला. गिरी म्हणजे खूप मोठं पठार आहे, बघू शकते. गडमाथ्यावर पोहोचून गेलो. आता गडफेरी चालू करून आपणाला गडावर एक पाण्याचं टाका आहे, हनुमान मंदिर आहे व कातळकोरीव पायऱ्या या गोष्टी पाहायला भेटतात. आपण आता जो आलो तो रस्ता थोडासा अवघड आहे, परंतु जो शिडीचा मार्ग आहे तो जवळच आहे व सोपा आहे, त्यामुळे त्या मार्गाचा वापर केला तर कधीही चांगलंच आहे. हा गडमाताचा सर्वात उंच भाग किंवा बालेकिल्ला बोलू शकतो आपण. समोर चौतारीचे अवशेष आहेत. वाड्यांचे अवशेष आहेत. वाड्याचे अवशेष आहेत तिथं पाठीमागं. हनु गडमाथ्यावर आल्यानंतर आपणाला हे बघा माकड, खूप सारी माकड आहेत गडावर. हा सर्वोच्च भाग आहे आणि या ठिकाणी हनुमान मंदिर, ते पाण्याची टाकी आणि हा गडाचा सर्वोच्च भाग बालेकिल्ला बोलू शकतो आपण याला. गडमाथ्यावर पोचून गेलो. बालेकिल्ला आहे हा. हा वाड्याचे अवशेष इथं. आपल्याला वाड्याचे चौथरे पाहायला भेटतात. गडाच्या बालेकिल्ल्यावर एक एवढी वास्तू आहे व गडावर पाण्याचे टाके, मंदिर व वाड्याच्या वस्तू आहे, बाकी काहीच नाही. हा आहे. आपल्याला कळवणमधून समोरचा जो डोंगर दिसत आहे तो गड वाटतो, परंतु त्याच्या मागच्या पठारावर गड आहे, त्याच्यामुळे ही गफलत करू नका. समोर कळवण शहर आहे आणि हे विस्तीर्ण असं पठार.
आहे गडाचा सर्वोच्च भाग, प्रेमगिरी गडावरचा सर्वोच्च भाग आहे. हा बालेकिल्ला असावा. या ठिकाणी अवशेष पाहू शकतो आपण, प्रतिबंधित पूर्ण आहेत. पाठीमागं हनुमान मंदिर व पाण्याची टाकी आहे, ती पाहू व शिडीच्या मार्गाने खाली उतरू. व आपली गडफेरी पूर्ण करू. वर असणारे हे मंदिर आहे. मंदिराच्या अगोदर या ठिकाणी सुंदरशी अशी विरगळ पाहायला भेटते व ही विरगळ पाहून आपण मंदिरात जाऊ. मंदिराच्या बाहेरच्या बाजूस इथं शिवपिंड व पाहायला भेटतात. इथं पादुका आहेत, यज्ञकुंड व आतमध्ये मंदिर, हनुमानरायाचं मंदिर आहे. सुंदर हनुमान मंदिर. इथं आता आपण प्रेमगिरी गडावरच्या हनुमान मंदिरात आहे. इथं वेगळ्याच प्रकारचे हनुमान पाहायला भेटत आहे. जास्तीत जास्त असे नाक वगैरे जास्त पूर्ण कोरीव केलेलं आहे, डोळे वगैरे पण. गडावरच्या हनुमानरायाच्या मंदिरामध्ये आपण आता पोहोचलो आहे. या हनुमानरायाचे दर्शन घेऊ, बालेकिल्ला पाहू, पाण्याची टाकी पाहू आणि गड उतरण्यास सुरुवात करू. एक खूपच सुंदर कळ आहे. त्यावर मोर आहे, सूर्यचंद्र, वाघ आणि साप दिसत आहे आपल्याला. वर असणारी सुंदर पाण्याची ही 2 टाकी आहेत आणि आता या पाण्याच्या टाक्याच्या ठिकाणी आपण थोडं पाहू व्यवस्थित सर्व आणि गडफेरी पूर्ण करून उतरण्यास सुरुवात करू. गडफेरी करण्यासाठी अर्धा तासाची वेळ पुरेशी होऊन जाते आणि वर येण्यासाठी 1 तासाची वेळ, खाली उतरण्यासाठी सुद्धा तेवढाच वेळ लागू शकतो. पाण्याची टाकी सुंदर आहेत. गडावर आल्यानंतर अवश्य का. ज्या रस्त्याने मंदिराच्या डाव्या बाजूचा जो रस्ता आहे तो जरा मुरमाड आहे, त्यासाठी शिडीचा मार्गच निवडावा. या ठिकाणी आपण पाहू शकतो शिवपिंड असावी व पाणी जाण्यासाठी बाहेर सोय केलेली पाहायला भेटत आहे. आता आपण या ठिकाणी अगरबत्ती लावली आहे. आता गडफेरी झाली आपली व खाली उतरण्यास सुरुवात करू. गड उतरण्यास आपण सुरुवात करत आहे. या ठिकाणी सुंदरशी अशी पायवाट आहे. गडाला नैसर्गिक तटबंदी आहे, त्याच्यामुळे जास्त नाही. या ठिकाणी आपण गाडी लावली आहे व पूर्णतः असं चालत या ठिकाणी आपण येऊन वर आलो आहे. साधारण 1 तासाची वेळ लागली, परंतु जर गाडी आपली 2 व्हीलर जर असेल ना तर अगदी या ठिकाणापर्यंत पोहोचून जाते व त्या ठिकाणापासून
अर्धा ते पाऊण तासामध्ये गडावर पोचून जातो. त्या ठिकाणापासून वेळ जास्त गेला जरा 15 मिनटं, अर्धा किलोमीटर चालतावं लागलं. दोदाने साहेब सर्व, भागवत साहेब वय वर्षे 74 आणि हे सुद्धा नौके ट्रेकर आहेत, परंतु खूपच सुंदर कालपासून ट्रेक करत आहेत. दोदाने साहेब ट्रेक लीडर सर्वांच्या पुढे आहेत. सुंदर आणि जवळचा मार्ग आहे तो. पायऱ्या आपल्या राहिल्या पाहिजे होत्या त्या कळत, इथून जायचं खाली आपण. आपण मगाशी ह्या अशा वाटेने गेलो होतो, तर आपण गडावर इथं आल्यानंतर ही वाट आहे ना, ह्या वाटेने यायचं आहे. ही जवळची वाट आहे आणि वाटेवर पायऱ्या आहेत, कातळ कोरीव पायऱ्या आहेत. ह्या वाटेने आपण गडावर पटकन पोहोचून जातो. हे पहा, कातळ कोरीव पायऱ्या आहेत, सुंदर. इकडे बघा, गडावर येण्यासाठी हा जो मार्ग आहे इथे कातळकोरी पायऱ्या पाहू शकतो आपण. तशी जो गेलेलो तो म्हणजे तो चुकीचा पण नाही म्हणू शकत आपण, कारण तो जरा लांबचा रस्ता होता फिरून आलेला. तिथून जर तुम्ही खालच्या बाजूने येत असाल तर तो त्या मार्गाने या, व तुम्ही जर या जंगलाच्या रोडने येत असाल तर इथून या. गडावर आलेल्या सुंदर आणि अप्रतिम कातळ कोरीव पायऱ्या आहेत. या रस्त्यानेच जा तुम्ही, सहज सुंदर आहे रस्ता. सुंदर. जाताना जर या रस्त्याने गेलो असतो तर बराच वेळ वाचला असता आपला. ट्रेकर लोकांची कसरत पाहू शकतो. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावधंस सिंहासनाधीश्वर महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. नमो पार्वती हर हर महादेव. जय भवानी जय शिवाजी. या रस्त्याने आपण गेलो असतो तर खूपच सुंदर आणि सहज. या ठिकाणी पूर्ण घसार आहे, अतिशय सावध आणि काळजीपूर्वक उतरायचे. मस्त आपण ट्रेक चालू केला होता व आता पाहून पुन्हा पायथ्याला पोचून गेलो. एक 5-10 मिनिटाची आता चाल बाकी राहिली. या ठिकाणी ही 2 बैल आपल्याकडं पाहताय, जणू काय आपल्या अंगावरच येत आहेत. व सुंदर छोटेखानी गड पाहून आपण पायथ्याला पोचून जात आहे. व आता कांचन मांचनला जाणार आहोत. घरामध्ये आम्ही चहा नाश्ता केला व आपला हा प्रेमगिरी